हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे 50-60 वर्ष जुन्या अशा फिश मार्केटमध्ये. तर हे फिश मार्केट तुम्हाला मुंबई ठाण्यामध्ये आहे. महात्मा फुले मार्केट आहे ठाणे स्टेशन वेस्टला. मसाला मार्केट फेमस आहे. मसाला मार्केटच्या बाजूला आहे. तर तिथे जातो आहे आपण. तर बघूया काय काय व्हरायटीचे फिश आलेले आणि काय काय रेट आहेत ते आजचे. तर सगळे तुमच्याबरोबर शेअर करीन. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि व्हिडिओवर नवीन असेल तर एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला करूया व्हिडिओला स्टार्ट. बरोबर विकी पण आलेला आहे. हे बघा, स्टार्टिंगला जिकडनं ना भाजी वगैरेचं दुकान आहे. मसाला मार्केट आहे बाहेरून. इथून आपण आतमध्ये आलो ना मित्रांनो, हे बघा समोरच आहे महात्मा फुले मार्केट म्हणून. तर इथून जाऊया, बघूया काय काय व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय रेट आहेत ते. मित्रांनो, इथं मोठे मोठे मासे आहेत. मोठे मोठे साईजचे मासे पण आहेत. वगैरे पण आहेत मोठे मोठे साईजचे. बघूया काय काय व्हरायटीचे फिश आहेत, दाखवतो तुम्हाला पूर्ण. तेव्हा इकडनं स्टार्ट करूया. आधी एक मावशी आहे इथे. मित्रांनो, स्टार्टिंगला चिंबोर आहेत. तेव्हा मोठी मोठी साईजचे चिंबोर आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. 1 किलोला 4 बसतात. आणि छोटी साईज आहे आणि इकडे मोठी साईज आहे. मावशी आहेत. मावशी, काय नाव आहे तुमचं? राजश्री ठाणेकर. राजश्री ठाणेकर येते. याचे हे 4 म्हणजे हे कसे किलो चिंबोऱ्या दिलेत? 1000 रुपये किलो असतात. 1000 रुपये किलो आहे. एका किलोमध्ये किती हे बसतात? हे एवढ्या मोठ्या घेतल्यानं ते एका किलोमध्ये 4 बसतात. 4 पीस. आणि लहान पीस घेतले तर एका किलोमध्ये 5-6 बसतात. या घेतले तर 5-6 बसतील. पण माल 1000 रुपये किलो आहे. माल चांगला आहे. आणि गाभोळेवाले गाभोळेवाले आहेत मित्रांनो. 1000चे 6 पीस. किलोवर नाही देत. या किलोवर जमत नाही, कारण अच्छा. किलोवर आम्हाला पण माल पडतील, तुम्हाला पण. ओके, धन्यवाद हा मावशी. तेव्हा मित्रांनो, कोलंबी आहे गोड्या पाण्यातली. एकाशी किलो दिली मावशी. ही 600 रुपये किलो असं. पण आता हे माल 600 रुपये किलो आहे. 600 रुपये भेटते, पण ते 500 रुपयाला देत आहेत 1 किलो. आणि ही छोटी ही 450. ही 450 रुपये किलो आहे. थँक्यू. मित्रांनो, दादाकडे आलो. दादा, काय नाव आहे तुमचं? रमेश रमेश भोई. तर दादा, हे मी दुकान कधीपासून स्टार्ट होतं? सकाळी मार्केट 7:30ला स्टार्ट होतं आणि दुपारी दिवसभर चालू असतं संध्याकाळपर्यंत. अच्छा, ते किती जुनं मार्केट आहे दादा? अच्छा, तर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फिश आहेत सांगता का? हे हलवा कसा दिला? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. अच्छा, पिसनी नाही देत, किलोच्या हिशोबाने देतात. आणि बांगडे? 300 रुपये किलो. बांगडे बघा, कडक आणि फ्रेश आहेत मित्रांनो. 300 रुपये केजीने सांगतायत. आणि हे पापलेट मीडियम साईज पापलेट आहे मित्रांनो. 1100 रुपये किलो. 1100 रुपये किलो. एका किलोत किती बसतील? 6 बसतात. 6 पीस बसतील मित्रांनो. आणि इथे बोंबील पण आहेत. बोंबील बघा, जाड बोंबील आहेत. तर मित्रांनो बघा, फ्रेश आणि जाड बोंबील आहेत, बघू शकता तुम्ही. हे कसे किलो दिले दादा? 400 रुपये किलोने देत आहेत. महाग असल्यामुळे महाग आहे म्हणून 400 रुपये केजी सांगतायत. आणि किती बसतात एका किलोमध्ये? 8 ते 10 बोंबील बसतील. जाडवाले 8 बसणार आणि लहान आहेत ते 10 बसणार मित्रांनो. हे बघा मित्रांनो, समुद्राचा राजा रावस म्हणून आहे. तर याचं काय रेट आहे? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. आणि सुरमई मावशी? सुरमई 700 रुपये किलो आहे. बघा, या मावशीकडे या. फ्रेश आणि ताजी मच्छी भेटणार. आणि मोठा खापरी पापलेट आहे. हा कसा दिला आहे? 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलोनी. एकच आहे का? काय आहेत अजून? संपले त्यांच्याकडे. कोलंबी कशी किलो दिली? मोठी कोलंबी 600 रुपये. 600 रुपये. बघा, मोठी कोलंबी आहे 600 रुपये केजीनी. धन्यवाद दादा. तर दादाकडे आलो आपण. दादा, नाव काय तुमचं? सुरेश पाटील. दादा, काय काय फिश आहे तुमच्याकडे? मोठा रावस आहे बोलतात. हा मोठा रावस कसा दिला? सर्वच फिश असते. तो रावस आहे 800 रुपये किलो. 800 रुपये किलोनी. आणि पापलेट कसे दिले तुमच्याकडे? 1100 रुपये किलो. 1100 रुपये. किती बसतात किलोला? 5-6 पीस बसतात मित्रांनो किलोला. आणि बांगडे? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहेत बघा मित्रांनो. 6 ते 7 पीस बसतात एका किलोमध्ये. तेव्हा मोठी मोठी साईज आहे बांगड्यांची. खापरी पापलेट कशी दिले? 1400 रुपये किलो आहे बघा खापरी पापलेट मित्रांनो. मोठी साईज आहे. एका किलोमध्ये किती बसणार? 3 पीस बसतात बघा मित्रांनो 1400 रुपयेमध्ये. तेव्हा मित्रांनो, मोठे मोठे चिंबोर आहेत. कशी दिली मावशी? 1000 रुपयाचे किलो आहे ना? 1000 रुपये. 1000 रुपये केजीने देत आहेत ते. आणि हे छोटेवाली साईज आहे ती 700 रुपये किलो आहे बघा मित्रांनो. पूर्ण मासे भेटतात तिथे मोठी मोठी साईज. तेव्हा सुरमई वगैरे पण. सुरमई कशी दिली किलो?
700 रुपये किलो. 700 रुपये किलोनी दिले बघा सुरमई. मोठी साईज आहे, कमीत कमी 3 किलोच्या आसपास असेल. हे बघा मित्रांनो किती मोठी मोठी साईजची कोलंबी आहे एकदम. का गोड पाण्याची कोलंबी, गोड पाण्यातली आहे ना, गोड पाण्याची कोलंबी आहे मित्रांनो. मोठी मोठी साईज आहे. 500 रुपये किलोनी सांगतात. किती हे किती बसतात दादा एका किलोमध्ये? 40. 35 ते 40 म्हणजे मोठी साईज आहे मित्रांनो. तर 45-50 बसतात एका किलोला, पण ही मोठी साईज आहे. हे 35 आहे. 450. हां ते कमी छोटे साईज असतात ना, मग मोठे जास्त बसतात. हे मोठे साईज आहे म्हणून 35च बसणार, 35 ते 40पर्यंत. आणि हलवा कसा दिला? हलवा 700. हलवा 700 रुपये किलो. 1 किलो 700 रुपयाने हलवा आहे. सगळी फ्रेश मच्छी आहे मित्रांनो, एकदम ताजी आणि एकदम छान अशी फ्रेश आहे. हात लावून पण बघितल्यावर माहीत पडतं आपल्याला, कडक आणि एकदम कडक पीस आहे. थँक्यू हां दादा. मित्रांनो हे मावशी आहे तिथे. मावशी काय नाव आहे तुमचं? भारती. आडनाव काय? कोळी. त्या मावशीकडे बघा केवढी मोठी सुरमई आहे. मावशी कशी किलो आहे ही सुरमई? 1000 रुपये किलोने. किती किलोची असणार ही? 4 किलोची सुरमई आहे मित्रांनो. मोठी साईज आहे एकदम. आणि छोटीवाली 600 रुपये किलो आहे. पावणा किलो 1 किलोच्या आसपास असेल 600 रुपयांनी. आणि पापलेट कशी जोडी देत आहे? 800 रुपये जोडी. किती अर्धा किलो बसेल काय? किलोवर नाही देत का तुम्ही? अच्छा. आणि हा कुठला मासा कापून ठेवला आहे? रावस कापली. कसा किलो दिला आहे रावस? 1200 रुपये किलो. आणि मोठे पापलेट बघा, मोठे पापलेट साईज बघा किती मोठी साईज. 1600ला जोडी. 1600 रुपये जोडी सांगते. आणि कोलंबी कशी आहे? मोठी कोलंबी आहे. ही छोटी सांगा ना. छोटी 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि मोठीची इथे मोठी आहे मित्रांनो, 700 रुपये किलो सांगतायत. थँक्यू हां मावशी. हे मित्रांनो एक काकाकडे आलो आपण. काका नाव काय तुमचं? रमेश. तर काका बांगडा कसं किलो दिला आहे? 300 रुपये किलो सांगतात बांगडा. आणि टर्ली? टर्ली 400 रुपये के जीने आहे मित्रांनो. फ्रेश आहेत टर्ली. हा कुठला मासा आहे काका? जिताड आहे. हा कसा किलो देतात? 700 रुपये. 700 रुपयांनी. तर मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या मीडियम साईज पण आहेत आणि मोठी सुरमई पण आहे. काका देतात. आता कस्टमर आलेत घ्यायला. हे बघा 700 ग्रामची आहे एक सुरमई. दादा किधर से आए काका आप किधर से आते हो? राबोड़ी से. कितना साल से आते हो इधर मार्केट में मच्छी लेने? बीच बीच में आते ही रहते. तो नाम क्या है दादा आपका? रवि. तो कैसा रहता? फ्रेश रहता है इधर माल पूरा? गुलाबा जैसा ही फ्रेश रहता है ना? रोजच्या रोज येतो ना मार्केटमध्ये माल? 30-40 साल से आ रहे हो. अच्छा धन्यवाद है काका. काका सुरमई कशी दिली किलो? 600 रुपये किलोनी दिली आहे त्यांनी. मोठी साईज सुरमई आहे मित्रांनो. आणि बांगडे पापलेट आहेत का? इथं पापलेट आहेत मोठे मोठे. हे बघा मोठे मोठे साईज पापलेट. कसे पापलेट दिले? 1500 रुपये के जीने. आणि छोटी साईज किती बसतात काका 1 किलोमध्ये? ते 1300 रुपये किलो आहे मित्रांनो. 1 किलोमध्ये 4 बसतात. आणि ही किती? 1 किलोमध्ये 3. 1400 रुपये ना? किती? 1500 रुपये. 1500 रुपयामध्ये 1 किलोमध्ये 3 मासे बसतात, 3 पापलेट बसतात. आणि एक छोटी साईज पण आहे मित्रांनो, ती पण दाखवतो तुम्हाला. हे बघा छोटी साईज आहे आणि कडक माल आहे मित्रांनो. पूर्ण फ्रेश माल आहे. जसा गुलाबाला भेटतो ना तसा सेम माल आहे. ते हे कितने काय किलो? 1000 रुपये. किती पीस? हे बघा 1000 रुपये किलो आहे. 7-8 पीस बसणार एका किलोमध्ये. खूप छान आहे मित्रांनो. थँक्यू हां काका. हे बघा मित्रांनो हे दादा पण आहेत. दादा काय नाव आहे तुमचं? सचिन आडनाव? सचिन कोळी बांधव आहेत आपले. तेव्हा मित्रांनो मोठी मोठी साईजचे बोंबील आहेत, जाड असे. तर कशी के जी देतात ते? 400 रुपये किलो. किती बसतात एका किलोमध्ये? 8 ते 10 पीस बसणार मित्रांनो. 400 रुपये के जी सांगतायत. थँक्यू हां. मित्रांनो बाजूला त्याच्या आहे ना मटणाचं पण मार्केट आहे बाजूला. हे बघा दाखवतो तुम्हाला मी. मटणाचंही मार्केट आहे पूर्ण इथून असं, म्हणजे बाजूला लागूनच आहे. इथे बाजूला फिश मार्केट आहे आणि बाजूलाच लागून मटणाचं मार्केट आहे. हे बघा इथे मटण वगैरे पण तुम्ही येऊन घेऊ शकता. मटणाचा भाव बघा 780 रुपये आहे. हे बघा समोर दिलेला 780. कलेजी 780. किमा 780. आणि पाया 350 रुपये. भेजा 150 रुपये. वजडी 250 रुपयांनी आहे. ते दादाचं दुकान आहे. दादा नाम क्या है आपका? संजय मनोज. हे बघा विजय संजय मटन शॉप म्हणून आहे. या मित्रांनो बाजूलाच मटन पण आहे. तुम्हाला फिश पण जवळच भेटेल आणि मटन पण जवळच भेटेल. तर एकदा नक्की विजिट मारा. हे मित्रांनो इथं आलेलो आपण बघा सुकी मासे पण भेटतात इथे.
पूर्ण होलसेलमध्ये देतात का रिटेलमध्ये? होलसेलमध्ये देतात पूर्ण. बोंबील कशी देतात किलो? 500 रुपये किलो आहे. हे दादा आहे. दादा नाव काय तुमचं? शादाब. शादाबाई हे कैसा 500 रुपये के जी? हे बघा स्मॉल साईजचे बोंबील आहेत सुकलेले, 500 रुपये किलोनी देत आहेत. आणि जवला 300 रुपये किलो. 300 रुपये किलोनी जवला आहे. तर आणि कर्दी अर्धी 400. 400 रुपये कर्दी. आणि पॅकेट कसं देत आहे? पॅकेट 250. किती अर्धा किलो आहे का 1 किलो आहे? अर्धा किलो 200 रुपयाला सांगताय. हे बघा मोठी साईज बोंबील, पण मोठी साईजची किती आहे? मोठे बाहेर तोच बाजार. सेमच भावनी देता का मोठी पण? हां 400 रुपये के जीने देतात मित्रांनो. वाकडे बोंबील आपले बोंबील 400. अच्छा. आणि ही कुठली? दांडी मच्छी. हां दांडी मच्छी दांडी मच्छी. हे कशी? हे 300 रुपये किलो. हे पण 300 रुपये किलो आहे. तर धन्यवाद दादा. हे बघा सुकी मच्छी पण तुम्हाला इथे भेटेल. हा कुठला मच्छी आहे सुका? सुरमई आहे, सुरमई. हे बघा सुरमई पण आहे, सुकी मच्छी सुरमई. आणि बांगडे पण आहे. सुरमई कशी किलो आहे? सुरमई 800 रुपये किलो. 800 रुपये. आणि बांगडे आपले 100 ते 400. 100 ते 4च्या हिशोबाने. थँक्यू हां दादा. तर मित्रांनो बघा असा भाव आहे आजचा. तुम्हाला मार्केटमध्ये सर्व दुकान फिरून फिरून यांना पूर्ण दाखवलं आहे तुम्हाला. मटण पण भेटतं मित्रांनो बाजूलाच. सुकी मच्छीचं पण दुकान आहे. तर या आणि व्हिजिट मारा. आणि खूप छान छान आणि फ्रेश मच्छी आहे. मेन करून आहे फ्रेश मच्छी आहे. मी बघितली पूर्ण चेक करून. तर ताजी आणि फ्रेश मच्छी आहेत. तर मित्रांनो नक्की एकदा व्हिजिट मारा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.